नमस्कार. महापालिकांचा महासंग्राम या विशेष निवडणूक विषयक कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे आणि माझ्यासोबत आहेत आमच्या सहकारी प्रणिता. त्याचबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत याचाही आपल्याला परिचय मी पटकन करून देणार आहे. पण या चर्चेला एक अत्यंत महत्त्वाचं वळण देणारी पहिली महत्त्वाची बातमी कुठली आहे ती येते मुंबईच्या पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाकडून. मुंबईमध्ये कुणालाही बहुमत नाही असा मुंबई पोलिसांचा अत्यंत धक्कादायक अंदाज हाती येतो आहे. या निमित्तानं निकालाच्या नंतर नवी युती आणि नवी आघाडी होऊ शकते का असा संकेतही या निमित्तानं मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागानं दिलेला आहे. आपण आता पाहतो आहोत मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा स्वरूपाचा आकडा मुंबई पोलिसांनी दिलाय. पोलिसांची आकडेवारी ही नक्की काय आहे, पटकन त्याच्या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून समोर येतोय. नक्कीच सर, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा काय तपशील आहे ते बघणार आहोत. मुंबई पोलिसांचा अंदाज अत्यंत धक्कादायक आहे, कारण ते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी 80 ते 82 जागा आहेत, शिवसेना 25 ते 30 जागा, ठाकरे अधिक शरद पवार मिळून 72 ते 75 जागा, काँग्रेस अधिक वंचित मिळून 30 ते 35 जागा, राष्ट्रवादीला 7 ते 8 जागा मिळू शकतात, समाजवादी पक्षाला 3 ते 4 जागा मिळू शकतात, अपक्षांना 7 ते 9 जागा मिळू शकतात. अशा प्रकारचा धक्कादायक अंदाज दिलेला आहे. मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे, तो आता या चर्चेला अत्यंत वेगळं वळण देऊ शकतो. या निमित्तानं आता पटकन माझ्यासोबत असलेल्या माझ्या सहकारी प्रणिता बोरसे यांना मी म्हणेन की एकदा ही बातमी आपण ठळकपणे लोकांना सांगायला हवी. मुंबई पोलिसांचा अंदाज काय आहे ते सांगतायत प्रणिता बोरसे, ऐका. तर मुंबई पोलिसांचा अत्यंत महत्त्वाचा हा अंदाज समोर येतोय. मुंबई पोलिसांनी हा अंदाज दिलेला आहे. मुंबईत कुणालाच स्पष्ट बहुमत नसेल, मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. त्यामुळे नवी युती आघाडी आता मुंबई महापालिकेत निर्माण होईल का, निकालानंतर नवी युती आघाडी निर्माण होईल का, आणि झालीच तर ती काय असेल, कोणते नवे समीकरण हे मुंबईत पाहायला मिळू शकतील याकडे आता लक्ष लागलेलं आहे, त्याची उत्सुकता आहे. जर हा निकाल हा अंदाज खरा ठरत असेल तर मुंबईला कुणालाही निकाल किंवा बहुमत नाहीये. मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. याआधी अनेक एक्झिट पोल, अनेक अंदाज आपण पाहिलेले आहे ज्यात महायुतीला बहुमत किंवा अधिक जागा या दाखवण्यात येत आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाने हा एक धक्कादायक अंदाज वर्तवलेला आहे. मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि या संदर्भातच चर्चात्मक विश्लेषण आपण करणार आहोत. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर, या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात आणि माझ्यासोबत असलेल्या आपल्या या चर्चेतल्या मान्यवरांची मी आपल्याला पटकन ओळख करून देतो. माझ्यासोबत विकास वैद्य जोडले गेलेले आहेत. विकास वैद्य ज्येष्ठ पत्रकार या नात्यानं आपण ओळखतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता म्हणून विनायक आंबेकर आहेत. विनायकराव, मुंबई पोलीस म्हणतात कोणालाही बहुमत नाही, काही उत्तर आहे यावर, काही सुचतंय आपल्याला यानंतर? मुंबई पोलिसांचा जो अंदाज आहे तो पक्षनिहाय आहे. त्यांनी आघाडी असं काही कन्सिडर केले असं मला वाटत नाही. कालच्या सगळ्या सर्व्हेमध्ये भाजपला 80+ जागा या दाखवण्यात आलेल्या होत्या. तोच अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. आता शिंदे सरांची पार्टी जी आहे शिवसेना शिंदे गट, याला किती जागा मिळतायत याच्यावरती महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे असं तुम्ही म्हणू शकता. परंतु विनायकराव तुम्ही म्हणताय की पक्षनिहाय हा अंदाज आहे. एकदा ती बातमी सातत्यानं स्क्रीनवर येत राहील, तीही आपण पाहणार आहोत.
कशा पद्धतीनं या संदर्भातला मुंबई पोलिसांचा अंदाज आहे तो आपल्याला कळेल. त्या निमित्तानं एकदा पटकन आपल्याला बिग फायर करायला हवी. पॅनल प्रोड्युसरच्या साठी माझी ही सूचना आहे. मुंबईमधला जो आकडा येतोय त्याच्या संदर्भातला महत्वाचा निष्कर्ष कुठला निघतो, तर मुंबई पोलीस असं म्हणतात की निकालानंतर नवी युती आणि नवी आघाडी होईल. इतकंच नाहीये तर गुप्त वार्ता विभागानं असंही सांगितलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणालाच मुंबईमध्ये स्पष्ट बहुमत मिळणार नाही. आणि आता भारतीय जनता पार्टी असं म्हणताना दिसतेय की शिंदे काय करतात त्यावर भाजपाचं भवितव्य अवलंबून असेल. हा एक अत्यंत निर्णायक क्षण आहे या चर्चेतला. पटकन आपल्याला विनायक आंबेकरांच्या या संदर्भातल्या उत्तराकडे जायचंय. विनायकराव, शिंदे काय करतील यावर भाजपचं भवितव्य मुंबईत ठरायला लागलं तर कमालच झाली की. शिंदे काय करतील असं नाही, आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढवलेली आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचा एकत्रित ताळमेळ चांगला होता. त्यामुळे आपण जो आता आकडा देत आहे त्याच्यामध्ये सुद्धा शिंदे शिवसेनेला म्हणजे शिवसेना शिंदे यांना आपण 30 ते 35 असा आकडा देताय असं दिसतंय. जे 25 ते 30 आहे ते आकडे एकदा समोर येतील. पटकन तेही ग्राफिक्स मारायला हवं आणि त्या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात. मी विनायकराव आपल्याला केवळ यासाठी थांबवलंय. आकडे काय आहेत तेही एकदा मुंबई पोलिसांचे आपण बघूयात. भारतीय जनता पार्टी 80 ते 82 असा एक अंदाज मुंबई पोलिसांनी व्यक्त केला. हा सगळ्यात कमी अंदाज आहे. आणि तुम्ही जसं विनायकराव थोड्या वेळापूर्वी म्हणत होता, जर ही बेरीज करायची झाली तर कमाल आणि किमानची बेरीज काय येते महायुतीची ती पहा. भारतीय जनता पार्टी 80 ते 82 आणि शिवसेना ही 25 ते 30, म्हणजे याची जर एकत्रित बेरीज केली महायुतीची तर ती 105 ते जवळपास 112 एवढीच जाते. विनायकराव बोला. आपण जर 2017च्या निवडणुका पाहिल्या तर भारतीय जनता पार्टीला 82 जागा मिळाल्या होत्या, परंतु निवडणुकीनंतर तातडीने ज्या काही भारतीय जनता पार्टीनी सर्व पक्षांशी बोलणी केली त्यानुसार आमच्याकडे 120 मतांची बेगमी झालेली होती. त्यानुसार याही वेळेला आपण जे आकडे सांगताय त्यानुसार 105 ते 112 असा जर आकडा असेल तर महायुतीचं सत्ता मुंबईच्या महानगरपालिकेत 100% येईल, नवे 101% येईल असं मी खात्रीने सांगतो. बरं, एकदा परत तो आकडा आपल्याला स्क्रीनवर दाखवायचा आहे आणि सातत्यानं तोच आकडा दाखवत राहायचा आहे. त्याचबरोबर जो निष्कर्ष निघतोय तोही दाखवायचा आहे. आता जो पुढचा टप्पा आहे तो महत्वाचा आहे. काँग्रेस आणि वंचितचा कमाल किमान आहे 30-35 आणि त्याच्याच बरोबर आपण ठाकरे गट आणि शरद पवार यांची जर आकडेवारी मोजली तर तीही किती येते ती आहे 72 ते 75. आपण पटापट आकडे फिरवत राहायचे आहेत. अजिबात यामध्ये वेळ लावणार नाही आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्याला वेगवान माहिती पोहोचवायची आहे आणि या आधारे आपल्याला काय लक्षात येत आहे ते मी एकदा माझी सहकारी इथे प्रणिता बोरसे तिला सांगेन. समोरचा आकडा तिने पटकन एकदा वाचून दाखवायचा आहे. समाजवादी पार्टीला 3 ते 4 असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अपक्ष 7 ते 9 असा मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. भाजपला 80 ते 82 जागांचा अंदाज हा या अंदाजानुसार वर्तवण्यात आलेला आहे. शिवसेनेला 25 ते 30 जागा येऊ शकतात. ठाकरे अधिक शरद पवार गटाला कमाल किमान 72 ते 75 जागांचा अंदाज मुंबई पोलिसांनी वर्तवलाय. काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे. जर हा अंदाज खरा ठरत असेल तर नेमक्या युत्या आघाड्या नव्या कोणत्या होतील त्याकडे आता लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. चर्चेच्या निमित्तानं समोर येणारे आकडे आपल्याकडे आहेत आणि त्याच निमित्तानं मुंबई पोलिसांनी दिलेला अंदाज काय सांगतो तेही बघायला हवं. मी विनायक आंबेकरांना परत एकदा संधी देईन. विकास वैद्य मी आपल्यापर्यंत येतोच. एकदा पटकन ही जी ताजी बातमी आणि अत्यंत वेगळी घडामोड आपल्या समोर येते त्यावर आपल्याला बोलतं राहायला हवं, कारण हा सगळ्यात वेगळा अंदाज आहे. आतापर्यंत याच प्रकारचा स्पष्ट अंदाज तसा कोणीही मांडलेला दिसत नाहीये. काही एक्झिट पोलमध्ये कमाल किमान स्वरूपातले हे आकडे येत आहेत, पण मुंबई पोलिसांनी जो धक्कादायक अंदाज व्यक्त केलेला आहे तो असं दाखवतोय की मुंबईत कोणालाही बहुमत नाही. आता जो पुढचा टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस यांची जर बेरीज करायची वेळ आली तर ती बेरीज किती होऊ शकते हे पाहूयात. कमाल बेरीज ही 72 अधिक 30 म्हणजे किती झाले 102. 72 अधिक 30 तुम्ही 102 केले तर त्याच्या जोडीला आपल्याला यामध्ये काँग्रेस सुद्धा मिळवावी लागेल आणि तो एक अत्यंत महत्वाचा टर्निंग पॉइंट आहे. 72 अधिक समजा काँग्रेसची आघाडी 30 आपण धरली, त्याच्या जोडीला या पुढे जाऊन
संख्या जर आपण सपाची बघितली तर ती 3 होते, म्हणजे 102 अधिक 3 105 होतात. समजा अपक्ष आपण मोजले तर ते 7 म्हणजे 110 झाले. कमाल संख्या आहे ती 110. एका बाजूला कमाल संख्या 110 आणि किमान संख्या किती तेही आपल्याला तपासायचं आहे. विनायकराव, आता उत्तर द्या. आपण जे आकडे सांगताय ते काही फार धक्कादायक आहेत असं मला वाटत नाही. आपण जे सांगताय त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीचा वर्चस्व काही जागांनी राहणार आहे असंच सिद्ध होतं. आमच्या कमाल जागा 112 होतात या आकड्यानुसार. परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा ग्राउंडवरचा जो रिपोर्ट आहे, जो काल आढावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये आम्ही किमान 150च्या आसपास राहू असा आमचा अजूनही ठाम विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला कुठलाही धक्का बसण्याचं कारण नाही प्रसादजी. पण आपण जी बातमी सांगताय त्यालाही महत्व आहे. त्यामुळे लेटेस्ट वेट अँड वॉच. ज्या वेळेला निवडणुकांचे निकाल आता 10ला मतमोजणी सुरू होईल आणि साधारण 12 पर्यंत या घडीची महत्वाची अत्यंत चर्चेत असलेली बातमी आहे ती मुंबई पोलिसांच्या अंदाजाची आहे. प्रत्येक राजकारण्याला आपल्याला ती बातमी दाखवायची आणि या निमित्तानं महेश सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मी त्यांना या चर्चेत आल्याबद्दल, जोडले गेल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, स्वागत करतो. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर महेशजी आपलं स्वागत. मी प्रसाद काथे बोलतोय. एक अत्यंत महत्वाची बातमी जी समोर येते ती आहे मुंबई पोलिसांच्याकडून. मुंबई पोलीस असं म्हणतात की मुंबईमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि त्याही पलीकडे जाऊन जो एक्झिट पोलचा प्राथमिक अंदाज आहे तो आता स्क्रीनवर येतोय, तो आपण पाहूयात. तो असं म्हणतोय की मुंबईमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत नाही आणि याहीपेक्षा पलीकडे जाऊन आपण जर मुंबई पोलिसांच्या या अंदाजाच्या अनुषंगानं पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे निकालाच्या नंतरच्या युतीय आघाडी आपल्याला मिळू शकतात, दिसू शकतात. महेशजी, आपलं यावरचं मत काय आहे? प्रसादजी नमस्कार. नमस्कार. नक्कीच ज्या वेळेला महाराष्ट्र पोलीस एक अंदाज व्यक्त करतात तेव्हा त्यांचा त्याच्यावर अभ्यास असतो. त्यांचा अंदाज खरा ठरू शकतो असं मला वाटतं आणि जर तो खरा ठरणार असेल तर हंग अशी या प्रकारची जर सत्ता म्हणजे समीकरणं बनणार असतील तर डेफिनेटली वेगवेगळ्या युत्या आघाड्या होतील. ज्या अनपेक्षित युत्या आघाड्या आहेत त्याही होऊ शकतात, कारण त्याशिवाय महापौर बसणार नाही, त्याशिवाय कोणाची सत्ता येईल महानगरपालिकेमध्ये ते शक्य होणार नाही. तर आता सध्या तरी आपण माझ्या मते थोडंसं थांबायला हवं, कारण आता 2-4 तासातच रिझल्ट लागतील आणि मग खरी परिस्थिती समोर येईल आणि मग त्यावर आपण निर्णय घेऊ शकू. कारण आता त्यावर वक्तव्य करणं थोडंसं चुकीचं होईल असं मला वाटतं. बिलकुल. महेश सावंत या चर्चेमध्ये आपल्यासोबत शरद पवार गटाचे प्रतिनिधी या नात्यानं जोडले गेलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये आता एक महानगरपालिका पाहतोय, त्याचबरोबर इतरही दृश्य आपल्या समोर येत आहेत. मी पटकन माझी सहकारी प्रणिता हिला सांगेन की एकदा तिने आकडे काय आहेत मुंबई पोलिसांच्या संदर्भातले ते वाचायचे आहेत. पटापट ते स्क्रीनवर येत राहतील, कारण अत्यंत तातडीनं ही चर्चा करणं गरजेचं आहे, कारण मुंबई पोलिसांचा अंदाज हा महत्वाचा अंदाज समजला जातो. प्रणिता, बोला. प्रसाद सर, हा अत्यंत महत्वाचा अंदाज आहे. आकडेवारी मी सांगते. भाजपला या अंदाजानुसार 80 ते 82 जागा, शिवसेनेला 25 ते 30, ठाकरे अधिक शरद पवार गट 72 ते 75, काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4 आणि अपक्षांना 7 ते 9 अशा जागांचा अंदाज एकूण वर्तवण्यात आलेला आहे. तर मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे. आता या अंदाजानुसार जर हा अंदाज खरा ठरत असेल तर त्यानुसार नव्या युती, नवी आघाडी होऊ शकते. असं असेल तर आता मुंबईत हे नवीन मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा धक्कादायक अंदाज आहे. मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागानं आकडेवारी संदर्भात हा अंदाज वर्तवलाय. मुंबईत स्पष्ट बहुमत नाही असा हा धक्कादायक अंदाज आहे. आकडेवारी समोर आलेली आहे. निकालानंतर नवी युती, नवी आघाडी होईल का त्याकडे लक्ष लागलेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे चर्चेकडे प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. पटकन या चर्चेमध्ये आता कोण कोण मान्यवर आहेत त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. आपल्यासोबत विनायकराव आंबेकर पुण्याहून जोडले गेलेले आहेत.
ते पुणे मुंबई या संपूर्ण परिसराच्या बाबतीत आपल्याशी जोडले गेले आहेत। यानंतर आपल्या सोबत आहेत मुंबईतून अनिश गाढवे, जे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं प्रतिनिधित्व करतायत। आपल्यासोबत महेश सावंत आहेत, जे शरद पवारांच्या गटाचं प्रतिनिधित्व करतायत। विकास वैद्य आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ पत्रकार। या नात्यानं सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। मुंबई पोलिसांचा आलेला अंदाज समोर आहे आणि या चर्चेला एक अत्यंत वेगळं वळण मुंबई पोलिसांच्या या निष्कर्षानं दिलेलं आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण सर्व अत्यंत सुज्ञ राजकारणी आहात। आयबीचा रिपोर्ट काय असा प्रश्न दरवेळेला विचारला जातो। गुप्तवार्ता विभाग काय सांगताय असं म्हटलं जातं। गुप्तवार्ता विभाग काय सांगताय त्याचे आकडे आता पटकन समोर येत आहेत, ते आपण पाहणार आहोत। एकदा पटकन ते आकडे दाखवूयात। प्रणिता माझ्या सोबत आहेत, प्रणिता बोरसे, ते पटकन आकडे वाचतील आणि त्यानंतर अनिश गाढवे यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहोत। अगदी त्या आकडेवारीवर आपण एक नजर टाकूया। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे। जी आकडेवारी समोर येते त्यानुसार भाजपला 80 ते 82, शिवसेनेला 25 ते 30 जागा, ठाकरे अधिक शरद पवार गटाला 72 ते 75 जागा, काँग्रेस अधिक वंचितला 30 ते 35 जागा, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4 आणि अपक्षांना 7 ते 9 जागांचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। तर शिवसेनेला 25 ते 30, ठाकरे अधिक शरद पवार गटाला 72 ते 75, काँग्रेस अधिक वंचित 30 ते 35, राष्ट्रवादीला 7 ते 8, समाजवादी पार्टीला 3 ते 4, अपक्षाला 7 ते 9 अशा जागांचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची ही आकडेवारी आहे, त्यामुळे तुम्हाला परत परत दाखवतोय। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाचा हा अंदाज आहे। मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या या अंदाजानुसार मुंबईत कुणालाही स्पष्ट बहुमत असणार नाहीये। आकडेवारी समोर आलेली आहे आणि या आकडेवारीच्या माध्यमातून तेही स्पष्ट होत आहे। मुंबई पोलिसांचा हा धक्कादायक अंदाज आहे। पुन्हा जाणार आहोत चर्चेकडे। प्रसाद सर, महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपण पोहोचलेला आहात। जो मुंबई पोलिसांचा अंदाज येतोय, बहुतेक करून त्याच पद्धतीचे कल येतील असं वाटतंय, त्याच पद्धतीचे निकाल येतील असं वाटतंय। आपला एक यावरच्या अनुषंगानं काय निरीक्षण असेल, आपली भूमिका काय आणि मत काय? अगदी मला खरं तर हा जो मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता अहवाल जो आहे याबद्दल थोडंसं मला बघा, कालचे जे आलेले एक्झिट पोल आणि आत्ताचा हा गुप्तवार्ताचा याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी चढ आणि खाल बघा। कालचे आकडे होते जवळपास 100-125च्या आसपासचा आकडा जात होता भारतीय जनता पक्षाचा आणि शिंदे गटाचा मिळून, आणि आज गुप्तवार्ताचा तुम्ही अहवाल बघाल तर त्याच्याप्रमाणे दोघांची मिळून म्हणजे 85च्या आसपास भाजपा दाखवलेला आहे आणि शिंदे गटाला 25च्या आसपास दाखवलेला आहे। तर हा जो आकडा आहे हा कुठेतरी रिझनेबल मला वाटतो। आणि मागच्या वेळेसचा भाजपाचा आकडा हा 82-83चा होता, आताही जास्तीत जास्त 85 पर्यंत दाखवतोय। आपण कुठेही कमी नाही केलं आणि जास्तही नाही केलं तरी सुद्धा हा रिझनेबल आकडा मला ठीक वाटतो। 75 ते 80 पर्यंत शिवसेना आणि शरद पवार गटाच्या आणि मनसेच्या मिळून जागा दाखवल्या जात आहेत। पण अजूनही आम्ही या सगळ्याकडे एक पॉझिटिव्हली पाहतो, कारण मुंबईमध्ये ज्या प्रकारे ठाकरे बंधूंची युती झाली ते पाहता जवळपास हा आकडा 90 ते 100च्या आसपास जाण्याची शक्यता आम्हाला जास्त वाटते। जे काही असेल ते आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल, पण गुप्तवार्ताचा अहवाल आणि एक्झिट पोल यांच्यामध्ये आजपर्यंत जर कधी पाहिलात तर त्याच्यामध्ये तेवढंसं बसलेलं नाहीये तारतम्य, काय म्हणतो आपण त्याला, शब्द मला विशेषतः आठवत नाही, पण कायम एक्झिट पोल हे पुढे किंवा मागे राहतात, पण गुप्तवार्ताचा अहवाल हा कट टू कट राहतो। हे आजपर्यंतचं माझं निरीक्षण राहिलेलं आहे निवडणुकांच्या बाबतीतलं। बिलकुल अनिशजी, जी चर्चा आपण करतोय त्या अनुषंगाने असलेले आकडे समोर येत आहेत। मुंबई पोलिसांनी असं म्हटलंय की साधारण काँग्रेस आणि वंचितला 30 ते 35 जागा मिळू शकतात। हा एक अत्यंत कळीचा मुद्दा इथे ठरतोय। मला या निमित्तानं पटकन जायचंय। विनायकराव आंबेकर आपल्याकडे आहेत। विनायकराव, काँग्रेसला इतकी चांगली परिस्थिती मुंबईत अनुभवता येईल स्वतंत्र लढल्याचा आणि त्यात सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या सोबत गेल्याचा फायदा मिळेल? बेसिकली काँग्रेसची तिथे ग्राउंडवरती काय परिस्थिती होती याची मला माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यावरती काही मत देणं हे अयोग्य ठरेल। परंतु भाजप आणि शिवसेना महायुतीची परिस्थिती मला जवळून माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही अजूनही ठाम आहोत की आमची परिस्थिती चांगली आहे। आणि जसं आता माझ्या आधीचे मित्र म्हणाले की या दोन्हीमध्ये फारसा फरक नाही। आपण लक्षात घ्या, आजही आपल्या त्या गुप्तवार्ता विभागाच्या
अहवालानंतर सुद्धा सगळ्यात भाजप आणि शिवसेना महायुती हीच पुढे टॉपला आहे किंवा प्रथम क्रमांकावरती आहे. त्यामुळे ज्या वेळेला अशी परिस्थिती येते त्यावेळेला नवीन आघाडी करण्याची परिस्थिती येईल असं मला वाटत नाही. पण याच आघाडीला लोक येऊन मिळतील आणि आमचा महापौर बसेल अशी माझी अजूनही ठाम खात्री आहे. विषय पुढे नेतोय त्यावरचा खुलासा आपल्याला महेश सावंत यांच्याकडून घ्यायचा आहे. महेशजी, ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत ते पाहता मुंबईत निकालाच्या नंतर नव्या आघाड्या नव्या युत्या पाहायला मिळतील का? आणि तसं झालं तर शरद पवार गटाची भूमिका काय असेल? तुम्ही पूर्णपणे आत्ताच्या घडीला ज्यांच्या सोबत आहात त्यांच्याच सोबत राहणार आहात, कारण ते सातत्यानं रोज रोज आठवण करून देत आहेत एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी. तुम्ही ज्यांच्या सोबत एकत्र आला आहात त्यांच्याच सोबत एकत्र राहणार आहात का? प्रसादजी, नक्कीच आम्ही ज्यांच्या सोबत आहोत त्यांच्याच बरोबर एकत्र राहणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की थोडाच वेळ आहे, अजून एक 2 ते 4 तासामध्ये निकाल काय असतील हे आपल्याला सर्वांना कळेलच. आणि आत्ता या क्षणाला त्याबद्दल बोलणं चुकीचं होईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, जर तरच्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा थोडा वेळ थांबून जर ती चर्चा केली तर अधिक योग्य होईल. आणि आत्ता या क्षणाला असा कुठला प्रस्तावही नाहीये. सगळ्यांनी ज्या ज्या राजकीय पक्षांनी ह्या निवडणुका लढल्या त्या सर्वांना माहितीये की एखाद्या वेळेस असं होऊ शकतं. काही पक्ष असं म्हणही होते, काही राजकीय जाणकारही असं म्हणत होते की एखाद्या वेळेस कोणालाही बहुमत मिळणार नाही आणि अशा वेळेला युती आणि आघाड्यांची एखाद्या वेळेस शक्यता आहे. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अनपेक्षित युती आणि आघाडी ही होऊ शकते. त्यामुळे कोण कोणाबरोबर जातं कोण कोणाबरोबर राहतं हे बघणं फार औत्सुक्याचं असेल आणि त्याची आपण थोडा वेळ बिलकुल. महेशजी, एक ताजी बातमी येते माझ्यासोबत आपल्या सहकारी आहेत प्रणिता, ती बातमी देत आहेत पटकन. महत्वाची बातमी आहे. महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. महामुंबईतल्या मतदानाची ही टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात 55.2% मतदान झालेलं आहे. तर कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान झालेलं आहे. वसई विरारमध्ये 57.12% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही आकडेवारी समोर आलेली आहे. महामुंबईत सरासरी 55% मतदान झालेलं आहे. मतदानाची ही महत्वाची टक्केवारी समोर येते. मुंबईत 52.87% तर ठाण्यात देखील चांगल्या प्रकारे मतदान ह्यावेळेला झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीत केवळ 38.69% मतदान हे झालेलं आहे. पुन्हा एकदा जाणार आहे प्रसाद सर यांच्याकडे. सर, धन्यवाद प्रणिता. आता पटकन आपण किशोर पगारे आमचे सहकारी प्रतिनिधी आहेत कल्याण डोंबिवलीहून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. किशोर, इतकं कमी मतदान कल्याण डोंबिवलीकरांनी का केलं? तिथे ज्या वेगानं लोक बिनविरोध निवडून आली त्याचा हा राग समजायचा का? किशोर. नक्कीच प्रसाद सर, ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग आहेत आणि ह्या 122 प्रभागामध्ये जवळजवळ 120 लोक जे आहेत महायुतीचे जे निवडून आलेले आहेत बिनविरोध, ज्याच्यामध्ये 14 नगरसेना शिंदे गटाचे निवडून आलेले आहेत. तर 102 जागांसाठी हे मतदान झालं होतं आणि ह्या जवळजवळ 27 प्रभागामध्ये ही निवडणूक झाली. सगळ्यात महत्वाचं मी म्हणेन की ज्या पद्धतीने ह्या गतकाळामध्ये किंवा निवडणुकीच्या काळातच जे शिवसेना भाजपामध्ये राडे झाले, त्यानंतर लोक सुज्ञ आहेत. जरी मतदान करायला लोक जात असते तरी लोकांचा आवाज उचलत असतात, पण लोक ते मतदान जे आहे ते मतदानाच्या माध्यमातूनच आपला राग व्यक्त करत असतात. परंतु बर किशोर, आपण असं सांगत आहात की लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीनं भूमिका घेतलेली दिसते. कल्याण डोंबिवलीतलं मतदान फक्त आणि फक्त 39% जवळपास. मला पटकन या निमित्तानं आता पुढे चर्चेला जायचंय. किशोर, आपण जोडलेले राहा, मी परत आपल्यापर्यंत येतो. एकदा अनिश गाढवेंपर्यंत जाऊयात. अनिशजी, ज्या पद्धतीनं हा आकडा येतोय कल्याण डोंबिवलीचा, तो असं सुचवतोय की जणू काही ज्या बिनविरोधची एक तिथं जवळपास रांगच लागली होती त्याचाच हा संताप आहे का? सर्वात जास्त बिनविरोध हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतनं झालेले आहेत. त्या खालोखाल ठाणे महानगरपालिका आहे. आणि तुम्ही अतिशय योग्य बोलताय. बघा, हा कमीचा आकडा हा धाकधूक वाढवतो आणि विशेषतः ही धाकधूक सत्ताधाऱ्यांची वाढलेली असते. आता इथे सत्ता म्हणजे आता महाराष्ट्र महानगरपालिकेमध्ये कुणाची नाही, प्रशासकाचं राज्य. पण सत्ताधारी पक्षांची धाकधूक हा कमी झालेला आकडा हा कदाचित वाढवू शकतो. कारण हा राग असू शकतो कल्याण डोंबिवलीकरांचा, कारण सुज्ञ मतदारसंघ आहेत ते कल्याण डोंबिवलीचे, सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. ही अशा प्रकारची 14ची आकडेवारी म्हणजे जवळपास 14 जागा बिनविरोध, 14 प्रभागांमध्ये तिथे निवडणूकच होणार नाहीये. हे नक्कीच कल्याण डोंबिवलीकरांचा हा रोष त्यांनी मत न करून
अशा प्रकारे व्यक्त केलेला असू शकतो. त्या खालोखाल मी तुमच्याच या स्क्रीनवर या मुद्द्यालाच घेऊयात, या मुद्द्यालाच आपण घेऊयात, कारण हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजला. एका बाजूला प्रचाराचे मुद्दे होते, दुसऱ्या बाजूला सातत्यानं काय चर्चेलं जात होतं, तर इतकी लोक बिनविरोध येऊ कशी शकतात. पण अर्थात बऱ्याच लोकांना काय भूतकाळात घडून गेलंय ते माहीत नसतं. आपल्या सगळ्यांना एक छोटीशी आठवण देतो आणि मग विकास वैद्य आपल्यापर्यंत येतो. ज्या वेळेला यशवंतराव चव्हाणांना लोकसभेत पाठवायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाण लोकसभेत बिनविरोध निवडून गेलेले आहेत. यशवंतराव चव्हाण जर बिनविरोध जाऊ शकतात तर इतर नगरसेवक बिनविरोध गेले ते बिघडलं कुठं, हा प्रश्नही इथे तर्कासाठी मांडला जाऊ शकतो. पण मला या निमित्तानं पटकन जायचंय विकासजी, या एकूणच परिस्थितीत ज्या ठिकाणी इतक्या चुरशीच्या लढती एका पाठोपाठ एक होत असतात, ज्या ठिकाणी इतका जवळचा आणि टोकाचा संघर्ष असतो, तिथे बिनविरोध निवडून आल्याच्या बद्दल मतदारांमध्ये नकारात्मक भाव निर्माण होऊ शकतो का? कारण ठाण्यामध्ये याच पद्धतीचा प्रचार हा विरोधकांनी केला होता. मला असं वाटत नाही. आता बघा, नागपुरात देखील मतदान कमी झालेलं आहे. तर याच्यामध्ये मुळात मला असं वाटतं की जे त्या ठिकाणचे जे मनपा प्रशासन आहेत, देवेंद्र फडणवीसांनी असेल किंवा निवडणूक आयोगाने वारंवार वेळोवेळी सगळ्या महापालिकांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की मतदार जागृतीचा एक मोठा कार्यक्रम तुम्ही घ्यावा. जसा कार्यक्रम जो विधानसभा निवडणुकांच्या वेळेला त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्याच्यामध्ये महाविद्यालयांना त्यांनी समाविष्ट केलं, उद्योगांमध्ये ते गेले, लोकांमध्ये जाऊन वेगवेगळ्या अपार्टमेंट्स मध्ये जाऊन रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये जाऊन तिथे मतदार जागृती आणली. यावेळेला ही मतदार जागृती जी आहे ही मोठ्या प्रमाणात नव्हती. अनेक ठिकाणी अनेक महापालिकांमध्ये, नागपूरचं उदाहरण जर द्यायचं झालं तर एकाच कुटुंबामधले 4 मतदार जे आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदान करावं लागलं. जर सिरियल नंबर मध्ये जर ते 1, 2, 3, 4, 5, 6 असे असतील तर त्यांना वेगवेगळे मतदान केंद्र कसे मिळावे, आणि याच्यामुळे अनेक मतदारांमध्ये एक निरुत्साह दिसून आला. त्याच्यामुळे कुठे बिनविरोध आल्यामुळे त्याचा रोग अगदी विकासजी या बाबतीत मी पूर्णपणे आपल्याशी सहमत आहे, कारण मी माझा वैयक्तिक अनुभव पण सांगतो. मी माझ्या स्वतःच्या मुलाचं नाव मतदार यादीत आणण्यासाठी गेले 6 महिने डोकं फोडतोय. निवडणूक आयोगाकडून इतक्या वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिली जात आहेत की अक्षरशः कंटाळा आला आणि त्याला यावेळेला मतदान करता आलेलं नाही. वय पूर्ण होऊन त्याला मतदान करता आलेलं नाहीये. कधी म्हणतात फोटो जमत नाही, कधी म्हणतात नाव जमत नाही, कधी हे कारण कधी ते कारण. तुम्ही जो मुद्दा मांडलाय ना तो अत्यंत बरोबर आहे. पण इथे राजकीय चर्चा आहे, व्यक्तिगत चर्चा नाहीयेत. थोडा चर्चेला आता राजकीय दृष्टीकडे आणतो. महेश सावंत आपल्यापर्यंत येतो. महेश सावंत, मुद्दा बिनविरोधचा आहे. जर यशवंतराव चव्हाण जाऊ शकतात लोकसभेमध्ये बिनविरोध, तर मग ही माणसं नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडली गेली तर दुखतं काय, खुपतं काय, अडचण काय, आणि हा विषय चर्चेचा होऊ शकतो का? प्रसादजी, खरं तर आपल्या घटनेनी हा एक मार्ग दिलेला आहे. ज्या वेळेला कोणी अनअपोज्ड निवडून येऊ शकतं का, तर येऊ शकतं. आपण ते काय घटना बाह्य आहे असं काही म्हणू शकत नाही. पण प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आरोप होत आहेत, ज्या पद्धतीने हे बिनविरोध निवडून आले उमेदवार, तर ते कुठे दबाव तंत्र वापरलं गेलं का, कुठे काही प्रलोभनं दिली गेली का? तिथे जे इच्छुक होते, ज्यांना फॉर्म्स भरायचे होते, त्यांना आतमध्ये म्हणजे तिकडचे जे इलेक्शनचे निवडणूक अधिकारी असतील, रिटर्निंग ऑफिसर्स असतील, त्यांना ती परवानगी दिली नाही का? तर बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे. काही ठिकाणी अर्धा 1 तास असताना सुद्धा त्यांना वेळ संपली म्हणून फॉर्म त्यांचा ऍक्सेस स्वीकारला गेलेला नाहीये. तर अशा ज्या काही पद्धती असतील त्या चुकीच्या आहेत. अशा अयोग्य पद्धतीने बिनविरोध कोणी निवडून येऊ नये अशी एक अपेक्षा आहे. आणि दुसरी बिलकुल, आपण आता पटकन एकदा आपल्यासोबत विनायकराव आंबेकर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचूयात आणि त्यानंतर घेऊन येते. विनायकराव आंबेकर, पटकन उत्तर द्या. या बिनविरोधच्या प्रकरणानं मतदानाच्या टक्केवारीवर काही परिणाम झालाय असा दावा जर केला गेला, म्हणजे माझाच दावा आहे असं समजा, आणि इथे माझ्यासोबत असलेले अनिश गाडवे यांनी त्याला समर्थन सुद्धा दिलंय, तर तो तुम्ही मान्य करणार आहात का? तुम्ही सत्ताधारी आहात. बेसिकली जे बिनविरोध निवडून आले त्या प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे असं काही जनरल स्टेटमेंट करणं की या प्रभागात कोणी बिनविरोध निवडून आलं म्हणून दुसऱ्या प्रभागातल्या मतदारांचा उत्साह कमी झाला, उलट तो उत्साह वाढला पाहिजे की तिथे बिनविरोध आलाय. समजा मतदारांच्या मनामध्ये त्या प्रभागातल्या जिथे तो बिनविरोध आला त्यांच्या मनात राग आला
तर दुसऱ्या प्रभागातल्या मतदारांनी तिथे जाऊन उलट जास्त मतदान केलं पाहिजे. त्यामुळे याचा अर्थार्थी काही संबंध नाही. विहित प्रक्रिया पूर्ण करून किंवा विहित पद्धतीने जर कोणी बिनविरोध आला असेल तर त्या बाबतीत उगीचच ओरड करण्यात काही अर्थ नाही. ही लोकशाहीची पद्धती आहे. लोकशाही नियमानुसार चाललंय, घटनेनुसार चाललंय, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार झालेलं आहे. त्यामुळे याच्यात कुठलीही तक्रार करण्याचं काही कारण नाही किंवा या मुद्द्याला काही अर्थ नाही. या निमित्तानं अनिश गाढवेंकडून एक पटकन प्रतिक्रिया आधी घेऊयात. अनिशजी, पटतंय आपल्याला हे? अजिबात पटत नाहीये. कारण या सगळ्या प्रक्रियेचा मी भाग होतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले एबी फॉर्म देण्यासाठी मी स्वतः होतो. माझ्या हस्ते मी एबी फॉर्म ठाणे महानगरपालिकेचे दिलेत. जो 6चा आकडा आपल्या स्क्रीनवर दिसतो ना, त्या 6च्या आकड्यातले 6 ठिकाणी जवळपास 3 ठिकाणी अर्ज बाद झाले, 3 ठिकाणी माघार घेतली गेली. पोलीस संरक्षणामध्ये कशा प्रकारे उमेदवार कुठल्या कुठल्या बंगल्यांवर नेले गेले, पोलीस संरक्षणामध्ये पोलिसी बळाचा सुद्धा वापर केला गेला, इथपर्यंत सुद्धा मी सांगेल आम्ही त्याचे पुरावे पत्रकार परिषदांमध्ये दाखवले. आणि हे बिनविरोध आपण जे म्हणताय, समजा यशवंतराव चव्हाण असतील, वाजपेयींसारखी माणसं असतील किंवा अब्दुल कलामांसारखी माणसं असतील, ही व्यक्तिमत्व ही वेगळी आहेत. यांच्यासाठी बिनविरोध करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. पण हे जे आलेले नगरसेवक आहेत त्यांचा जरा बॅकग्राऊंड एकदा चेक करा. जर हा बॅकग्राऊंड जर आपण कधी पाहिला तर आपण कधीही या बिनविरोधला समर्थन करणार नाही. एखाद्याच्या घरात व्यक्ती मृत पावते तिथपर्यंत ठीक आहे. अगदी मला अनिश गाढवे यांच्या मुद्द्यातला एक छोटा मुद्दा घ्यायचा आणि पटकन विनायकरावांना विचारतो. विनायकराव, चारित्र्य संपन्न महान उमेदवार असतील तर बिनविरोध करा, जे चारित्र्य संपन्न नाहीत त्यांना बिनविरोध करू नका, हा संकेत पटतो का? पटतो. तत्व म्हणून ते बरोबर आहे आणि ते तत्व उल्लंघन आहे असं आपण जोपर्यंत सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत ते तत्व पाळण्यात आलंय असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, पटकन आता पुढच्या बातमीकडे जाऊयात. आणि विनायकराव, आपल्याला अत्यंत तातडीनं त्यावर प्रतिक्रिया द्यायची. माझ्यासोबत असलेली माझी सहकारी प्रणिता सांगते पुण्याच्या बाबतीतला एक्झिट पोल काय आहे, पटकन. अगदीच धन्यवाद प्रसाद सर. आपण या पुण्याच्या अंदाजाची आकडेवारी एकदा बघूयात. प्राबचा हा अंदाज आहे. विविध अंदाज आतापर्यंतचे समोर आलेले आहे. पुण्यात प्राबच्या एक्झिट पोलनं नेमकं काय सांगितलंय ते बघूयात. प्राब एक्झिट पोलनुसार पुण्यात एक्झिट पोलचा हा अंदाज आहे. तर मनसेला 0 जागा आहे, भाजपला 93 जागांचा अंदाज, शिवसेनेला 6, ठाकरेंना 7, मनसेला 0 जागा, पवार गटाला 8 जागा. प्राब एक्झिट पोलचा हा अंदाज. काँग्रेसला 8 जागा. प्राब एक्झिट पोलनुसार पुण्यातली ही एकूण आकडेवारीचा अंदाज हा आतापर्यंत समोर आलेला आहे. प्राब एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 6 जागा आहे. पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. आता पटकन आपण या निमित्तानं विनायकराव आंबेकरांपर्यंत पोहोचूया. विनायकराव, ज्या पद्धतीची आकडेवारी समोर येते ती अत्यंत धक्कादायक आहे आणि पुण्यातली ती आकडेवारी आहे ती याच्यासाठी कारण एका बाजूला तुम्ही फायद्यात गेलेला आहात, अजित पवारांना पुण्यामध्ये वेगळं लढून नुकसान होताना दिसतंय. आपली प्रतिक्रिया आणि त्यावर महेश सावंत सुद्धा बोलतील. हे होणार होतं आणि ते पुणे महानगरपालिकेमध्ये या 2017 साली भाजप पहिल्यांदा सत्तेवर आला आणि त्यानंतर पुण्याचा जो विकास झाला तो पुणेकरांनी पाहिलेला होता. मग ती पुण्याची मेट्रो असेल, रिंग रोडचं सुरू झालेलं काम असेल, पुण्याजवळचा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, पुण्यामध्ये केलेले 32 फ्लायओव्हर्स असतील, त्यानंतर 24/7 पाणी पुरवठा असेल, अशा सगळ्या योजनांचा परिणाम पुणेकरांनी अनुभवलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये निश्चितच यापेक्षा चांगली जी कामगिरी आहे ती आम्ही करून दाखवू. गेल्या वेळेलाही 2017 साली सुद्धा भाजप रिपब्लिकन पार्टीच्या युतीला 98 जागा होत्या आणि रिपब्लिकन पार्टी आणि भाजपची यावेळेलाही युती होती आणि त्यांना जास्तीत जास्त माझ्या मते याच्यापेक्षा चांगल्या जागा मिळून आम्ही विजयी होऊ असं मला अंदाज आहे. अजितदादांनी शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जी काही वक्तव्य केली ती मतदारांना पसंत पडणार नव्हती हे आम्हालाही माहिती होतं. ती त्यांनी का केली हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे, ते मोठे नेते आहेत, परंतु त्यामुळेही त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं असणार आणि भाजपचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता हे मी आपल्याला ठासून सांगतो. विनायक आंबेकर म्हणतायत की पुण्यामध्ये अजित पवारांनी ज्या चुका केल्या त्या भोवणार आहेत. पटकन महेश सावंत यांच्यापर्यंत जाऊ. महेश सावंत, काका पुतणे पुण्यामध्ये एकत्र आले, पुढे आले, सोबत आले, काय मिळालं, काय पदरात पडलंय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे बघा, जर भाजप वेगळा लढला नसता किंवा भाजपनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतला नसता तर अजित पवार आमच्या बरोबर आलेच नसते. आणि राजकारणामध्ये जी संधी मिळते त्याचा फायदा करून घेणं हे उचित असतं.
आता तुम्ही मला सांगा की महायुतीमधला एक घटक पक्ष जर भाजपलाच हरवण्यासाठी आमच्या बरोबर हात मिळवणी करणार असेल तर ती संधी आम्ही का सोडावी? आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत असताना ह्या निवडणुका त्यांच्यासाठी होत असतात, त्यांचे नेतृत्व गुण आणि त्यांनी पुढे येऊन राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना काही संधी मिळावी म्हणून ते त्यांच्या लेवलला निर्णय घेत असतात. तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना तिथे असं वाटलं की जर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले आणि तर त्याचा तिकडे नक्कीच दोघांनाही फायदा होऊ शकतो आणि आमच्या ज्या काही सीट आहेत त्याच्यामध्ये भर पडू शकते आणि त्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला होता. आणि आज आपण ज्या सीट्स बद्दल बोलतोय ते एक अंदाज आहेत, ते एक्झिट पोलचे अंदाज आहेत. एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच वेळेला बरोबरही असतात, बऱ्याच वेळेला चुकीचेही ठरतात. त्यामुळे आपण एक 2-4 तास थांबूया आणि मग नंतर यावर चर्चा करूया. आताच बोलणं त्याच्यावर उचित होणार नाही. आपण महेशजी वारंवार ही भूमिका का घेताय की थोडं थांबा थोड्या वेळाने बोला, थोडं थांबा थोड्या वेळाने बोला? तुम्हाला आत्मविश्वास नाहीये का की आपणच सत्तेत येतोय किंवा आपण येत नाही आहोत? तुम्ही जी चर्चा करताय ती एक्झिट पोलच्या आधारावर करता आणि त्याच जी महेशजी आपला आवाज जातोय. ठीक आहे. हो, मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येतोय मला. हा बोला बोला बोला. नाही, मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येतोय मला. ठीक आहे, मी दुरुस्त करतो. आमच्या पॅनल प्रोड्युसरचं लक्ष आहे त्या संपूर्ण प्रकरणाकडे. पटकन एकदा विनायकराव आंबेकरांपर्यंत पोहोचायचंय. विनायकराव, चर्चा पुण्याची सुरू आहे आणि समोर येणारी बातमी ही पुण्याच्याच संदर्भातली आहे. काय बातमी एकदा परत आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. प्रापच्या अनुसार पुण्यामध्ये काय झालंय? काका पुतणे पुण्यात एकत्र येऊनही त्यांना काहीही फायदा होत नाहीये. पुण्यात प्रॅबच्या अंदाजाच्या नुसार काय आकडे आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचा तपशील आता आपल्या समोर येतोय. तो मी आपल्याला पटकन वाचून दाखवतोय, पण त्याचबरोबर माझ्यासोबत असलेली सहकारी प्रणिता बोरसे आपल्याला तो वाचून दाखवेल. प्रणिता, आपण सांगू शकताय? जी, प्राब एक्झिट पोल नुसार पवार गटाला 8 जागा आहे. काय म्हणतोय प्राब एक्झिट पोल? भाजपला 93 जागा. प्राब एक्झिट पोल नुसार काँग्रेसला 8 जागा, भाजपला 93 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यासोबतच शिवसेनेला 6 जागांचा अंदाज प्राब एक्झिट पोलनं वर्तवलाय. ठाकरेंना 7 जागा आहे. मनसेला 0 जागा असा हा अंदाज आहे. प्राब एक्झिट पोलचा हा महत्वाचा अंदाज समोर येतोय. कालपासून अनेक संस्थांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत. त्यात पुण्याचा हा अंदाज आहे. पुण्यात पवार काका पुतणे एकत्र आलेले आहे आणि त्यानंतर प्राब एक्झिट पोलचा हा अंदाज, जी आकडेवारी समोर येते त्यानुसार आता पुण्यात पुढे काय समीकरण असतील ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र भाजपच पुढे दाखवते. 93 जागा या प्राबच्या अंदाजानुसार भाजपला आहे. शिवसेनेला 6 जागा पुण्यात असतील आणि ज्या पुण्यात अजित पवार यांनी ताकद आजमावली, सभा घेतल्या, त्या पुण्यात भाजपला 93 जागा या प्राब एक्झिट पोल नुसार वर्तवण्यात आलेल्या आहे आणि काँग्रेसला तिथे 8 जागा. यावर चर्चेकडे वळणार आहोत. जाते माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता या चर्चेसाठी. आणि आता आपण पटकन पुढे जाणार आहोत. आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांचे एकदा चेहरे आपल्याला दिसतील आणि विनायकराव आंबेकर पुण्यातून आहेत आपल्यासोबत, त्याचबरोबर महेश सावंत मुंबईतून आहेत, विकास वैद्य आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून आहेत आणि अनिश गाढवे आमच्या मुंबईतल्या स्टुडिओमध्ये आहेत. आता मला पटकन अनिश गाढवेंपर्यंत जायचंय. चर्चा पुण्याची आहे. पुणे पिंपरी चिंचवडची चर्चा होतीये. थोड्याच वेळात आपण पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलवर जाणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलला आपण थोड्याच वेळात एक तपशीलवार नुसार पाहू. पण आधी अनिश गाढवे, जे पुण्यात होतंय अजित पवारांचं, जे पुण्यामध्ये अजित पवार शरद पवार युतीचं होतंय, हे अपेक्षित होतं का तुम्हाला असं वाटत होतं हे जर सगळेजण पूर्ण भाजपपासून वेगळे झाले असते आणि पूर्ण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आले असते तर पुण्यातलं चित्र बदललं असतं का? अगदी तुम्ही मला ही गोष्ट पटते. कारण कसं आहे, आपण मतदारांना गृहीत धरून चालत नाही. काही वेळा त्यांच्या प्रमाणे भूमिका घ्यायची, काही वेळा त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि मग दोन्ही जर जमले तर आपल्या सोयीस्कर राजकारण करायचं. कदाचित मतदारांना याही गोष्टी पटत नाहीत, हे माझं वैयक्तिक मत, तुम्हाला मी ते सांगतो. पण तरी सुद्धा अजूनही शरद पवार जे असतील किंवा अजित पवार जे असतील, या दोघाही पक्षांची मिळून जी एकूण आकडेवारी जी इथे मला समोर दिसते, जवळपास मला वाटतं त्यांचं 7 ते 8 जागांवर मला वाटतं प्रापच्या प्रमाणे आपण दाखवला तो आकडा.
पण तरीही सुद्धा जाऊन मला ही 93 जागांचा हा भाजपाचा आकडा मला कुठेतरी अनाकलनीय वाटतो. मला वाटत नाही एवढा कमी यांचा परफॉर्मन्स येऊ शकतो, तेही पुण्यामध्ये. जसं मुंबईमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स हा मी अजूनही सांगतो, आम्ही सत्तेच्या जवळपास जाणार आहोत आणि सत्ताही कदाचित शिवसेना आणि आमची मनसे युती मिळवेल. तसंच मी पुण्याविषयी ठामपणे सांगू शकतो, पीसीएमसी विषयी म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेविषयी माझं तर स्पष्ट मत आहे, तिथे स्पष्टपैकी बहुमत यांना असेल. पण पाहूयात नेमकं काय घडतंय. पण अजित पवार गट किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार गट या दोन्ही गटाची ताकद पुण्यामध्ये प्रचंड आहे, हे आम्ही स्वतः अनुभवतोय. तिथे भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या वेळेस मिळालेले विधानसभेचे आकडे या सगळ्याला जरी बघितलात, पण तरीही कार्यकर्त्यांची निवडणूक आपण म्हणतो आणि तळागाळातली निवडणूक म्हणतो, ते पाहता कार्यकर्त्यांची फळी जेवढी अजित पवारांकडे आहे किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे आहे तेवढी फळी भाजपाकडे. आणि एका मिनिटासाठी पटकन थांबा. आपण पटकन शिवसेनेचे मुंबईतले प्रवक्ते बोलतात, त्या निमित्तानं डॉक्टर राजू वाघमारे काय म्हणतात निकालाबद्दल ते ऐकणार आहोत आधी, आणि मग परत आपण आपल्या पुण्याच्या चर्चेकडे येऊया. इंटरटेनमेंट के लिए कभी कभार सभा लेनी पड़ेगी आपको, इसके सिवा आपको कुछ नहीं करना है. तो ये जो इलेक्शन कमीशन और इसके बारे में जो बातें उल्टी सीधी ये विरोधी दल कर रहे हैं, ये सिर्फ बातें हैं, असलियत इसमें कुछ भी नहीं. It was a good day today for the polling in Mumbai, and if you look into that, the exit poll which are coming is exactly the same as we are predicting, and we was predicting that the Mahayuti will touch 150 or more seats. If you look into all the exit poll, and if you take the average of all the exit poll, still the numbers are coming the same. So whatever we was talking about the development of Mumbai and to take Mumbai forward, the people believe in us, and they believe, and that's why the exit poll is coming like this. And you will see that definitely that tomorrow the result will be also the same. So the Rashtra saying that the ink is going to clear and leaving. जी, आता आपण आपल्या चर्चेकडे परत येतोय आणि पटकन पिंपरी चिंचवड पर्यंत पोहोचतोय. पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये प्राबचा एक्झिट पोल आता आपल्या समोर येतोय. माझ्यासोबत असलेले आमच्या सहकारी प्रणिता तो आपल्याला वाचून दाखवतील. पटकन प्रणिता, आपल्याला या चर्चेसाठी पिंपरी चिंचवड पर्यंत जायचंय, ती बातमी समोर येते, पाहूयात. अगदी पिंपरी चिंचवडच्या आकडेवारीकडेही आपण नजर टाकूया. पुण्यात प्राबचा जो अंदाज आलेला आहे ते आकडे आपण बघितलेले आहे. आता पिंपरी चिंचवडची आकडेवारी नेमकी काय म्हणते? प्राब एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 9 जागा. पिंपरी चिंचवड मधला हा अंदाज आहे. राष्ट्रवादीला 51 जागा. प्राब एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राष्ट्रवादीला 51 जागा. जिथे राष्ट्रवादीची ताकद समजली जाते त्या पिंपरी चिंचवड मधील ही आकडेवारी आपण पाहतोय. पवार गटाला 2 जागा, काँग्रेसला 1 जागा. प्राब एक्झिट पोलचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा अंदाज आहे. भाजपला 64 जागा. तर पिंपरी चिंचवड मधल्या प्राब एक्झिट पोलचा हा अंदाज, शिवसेनेला 9 जागा. राष्ट्रवादीला, जिथे राष्ट्रवादीची ताकद समजली जाते त्या पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला 51 जागा या अंदाजानुसार सांगितल्या जात आहे. तर पवार गटाला 2 जागा आहे. पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. प्रसाद सर, धन्यवाद प्रणिता. चर्चेच्यासाठी पुढे जातोय. पिंपरी चिंचवडच्या संदर्भातला निकाल हा एका पद्धतीनं पवारांच्यासाठी फायद्याचा आहे आणि म्हणून महेश सावंत यांच्यापर्यंत आपल्याला जायला हवं. महेश सावंत, या एक्झिट पोलवर तरी व्यक्त होणार आहात का? तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन आलाय हा एक्झिट पोल. प्रसादजी, खरं म्हणजे माझ्या आडनावामध्ये तुमच्याकडून थोडीशी गल्लत होते, ते चव्हाण आहे, हा, सावंत महेश नाहीये. चव्हाण, माफ करा असं इथे न- गडबड झाली थोडी. काही हरकत महेश नाही. चव्हाण आहेत आपल्यासोबत. जी, काही हरकत नाही. आता हा जो पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, जर तुम्ही एक्झिट पोलच्या बद्दल बोलत असाल तर जास्त फरक नाहीये. तुम्ही बघत असाल पुण्यामध्ये साधारणतः 70च्या आसपास दोघांना मिळून सीट्स दाखवत आहेत आणि इथे या याच्यामध्ये 50च्या आसपास दाखवत आहेत. भाजपाच्या आणि आमच्या आकड्यांमध्ये जास्त जेवढा हवा तेवढा फरक नाहीये की ज्यामुळे असं वाटेल की भाजपला आमच्यापेक्षा खूप जास्त यश तिकडे मिळताना दिसतंय. दुसरी गोष्ट, मगाशी जो आपण प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेनेला बरोबर घेऊन जर निवडणुका लढल्या असत्या तर जास्त फायदा झाला नसता का? तर आम्हाला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून आम्ही, आमचे नेते
असंच म्हणत होते की महाविकास आघाडीच्या मार्फतच या निवडणुका लढवल्या जाव्यात. महाविकास आघाडीतले सर्व घटक, मग ते काँग्रेस असो, शिवसेना असो, आमच्या बरोबर येऊन आपण एकत्रितरित्या ही निवडणूक लढावी. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं नाही. काही कारणास्तव शिवसेना आणि काँग्रेस आमच्या बरोबर आले नाहीत. त्यामुळे आम्हाला दुसरा पर्याय नव्हता आणि आम्हाला अजितदादांबरोबर आम्ही फक्त 2 पक्ष एकत्र लढलो. त्यातच इतकं यश मिळतंय. ही एक जमेची बाजू आहे असं मी म्हणेन. महेशजी, आपण एक महत्वाचा मुद्दा मांडलात. अनिश गाढवे यांना आधी बोलतं करतो आणि त्याच्यानंतर मी जातोय विनायक आंबेकर यांच्यापर्यंत. अनिश गाढवे, पटकन आपण उत्तर द्या. जर तुम्हाला शरद पवार सोबत या म्हणत होते तर या 2 ठिकाणी तुम्ही वेगळ्या भूमिका घेतलात. तुम्हाला या निमित्तानं समोर आलेल्या निकालाची जबाबदारी घ्यायची आहे का? मग नाही, असं म्हणता येणार नाही की आपण सर्वांनी एकत्र यायला हवं होतं, पण ते झालं नाही. आता निकालाचं आपण स्वागत करतोय सर्वजण, जे काय असेल ते. आता वेळ निघून गेलेली आहे ती. या सर्व गोष्टी आता बोलून उपयोग नाही. त्या स्थानिक पातळीवर काय जागा वाटपाच्या चर्चा होत्या, आता ते तिकडचे स्थानिक पदाधिकारी सांगू शकतात. पण तरी सुद्धा ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आहेत, विशिष्ट एक सन्मानजनक आकडेवारी असतात, विशिष्ट एक सन्मानजनक जागा असतात, विशिष्ट जागा अशा असतात की तिथे काही ठिकाणी कॉम्प्रोमायझेशन हे जरुरी असतं. त्या गोष्टी घडलेल्या नाहीत, किंबहुना खेदाने सांगावं लागेल बऱ्याच ठिकाणी. मग तिथे काही वेळ, आता मुंबईतच जर घ्यायचं झालं किंवा ठाण्याचं विशेषतः मी सांगेन, मुंबई ठाण्यामध्ये काँग्रेस सोबत आमची युती होऊ शकली नाही. आम्ही खेद व्यक्त करतो या गोष्टीबद्दल, कारण समविचारी मतांमध्ये कुठेही विभाजन नको आणि त्याचा फायदा समोरच्या विरोधकांना किंवा सत्ताधाऱ्यांना सध्या तो फायदा नको, हे आपलं धोरण होतं. पण आपण या तळातल्या निवडणुका असल्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देणं हे दोन्ही बाजूने, म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू, तो प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त जागा लढवल्या. पुढे जाऊयात, पण एक ताजी बातमी येते. आमच्या सहकारी प्रणिता बोरसे ती आपल्यापर्यंत आणतायत. प्रणिता, अगदी या महत्वाच्या बातमीवर एक नजर टाकणार आहोत. अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. एकूण 278 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे, तर 63 जागांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या आकडेवारीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे. मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी. एकदा पाहूयात. महानगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. एकूण 68 जागांसाठी जे आहे काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. एकूण 283 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते आता ईव्हीएमच्या माध्यमातून कैद झालेलं आहे. काल 345 मतदान केंद्रावर जे आहे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे. 70 शाळांमध्ये जे आहे मतदान केंद्र पार पडलेले होते. यामध्ये 2000हून अधिक पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कर्मचारी तैनात झालेले होते. एकूण 17 प्रभागांसाठी जे आहे ही मतदान प्रक्रिया पार पडलेली होती. यामध्ये आता आज मतमोजणीचा दिवस आलेला आहे. मतमोजणीसाठी जे आहे सकाळपासून प्रशासकीय तयारीला वेग आलेला आहे. प्रशासनाकडून ओळखपत्र जे आहे, प्रशासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांना आता प्रशासनाच्या ओळखपत्रासह जे आहे आतमध्ये सोडत आहेत. आतमधली जी तयारी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे. एकूण मतमोजणीसाठी जे आहे 68 टेबलांवरती जे आहे मतमोजणी तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये 17 पोस्टल आणि उर्वरित 51 टेबलांवर जे आहे ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे. त्यामुळे एकंदरीत थोड्याच वेळामध्ये जे आहे मतदानाची कल येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे मतदारांनी कोणाच्या पारड्यामध्ये कौल दिलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर. तर अहिल्यानगर मधील मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच. आणखी काही घडामोडींसंदर्भात अधिक माहिती देणार आहे माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे सर. धन्यवाद प्रणिता. पटकन आपण आता आमच्या मुंबईतल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचतोय. मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज दयाळकर यांच्यासोबत मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार आहेत. अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या मुंबईतल्या एका महत्वपूर्ण लढतीच्या बाबतीत काय प्रतिक्रिया आहे, कसा अनुभव राहिला, याचबरोबर ते निवडून येतील का, याबद्दलचे सगळे प्रश्न मनोज दयाळकर विचारतील. मनोज, आपण अत्यंत वेगवान पद्धतीने आपला संवाद सुरू करा. नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं तर महानगरपालिकेची मतदान प्रक्रिया ही पार पडलेली आहे आणि आज मतमोजणी आहे आणि सर्वांच्या मनामध्ये धाकधूक देखील झालेली आहे. आणि आता आपल्याबरोबर ठाकरे गटा म्हणजे ठाकरे बंधूंचे उमेदवार यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, तुम्ही दादरमधून उभे होता, तुम्हाला ठाकरे बंधूंकडून उमेदवारी देण्यात आली होती, काय धाकधूक वाटते? मला अजिबात धाकधूक वाटत नाही, कारण माझा विजय पक्का आहे. ज्या पद्धतीने कालचा दिवस मतदानाचा होता आणि मी जिथे फिरत होतो किंवा त्याही अगोदर मी प्रचाराला फिरत होतो, लोकांकडून प्रचंड सकारात्मक प्रतिसाद होता मला. त्यामुळे मला अशी धाकधूक अशी काही नाही आहे, कळलं का? अजिबात धाकधूक नाही आहे. मी प्रचंड चांगल्या मताने निवडून येणार आहे. पण जो कौल दाखवतोय तो पूर्णपणे महायुतीचा या ठिकाणी कौल दाखवतोय. मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार हे जिंकले. लोकसभेला देखील असेच कौल दाखवले गेले होते ना.
400 पार आणि वगैरे, आणि त्याचं काय झालं होतं, हे सगळे फेक नेरेटिव्ह तयार केले जातात संभ्रम निर्माण करण्यासाठी, सगळी यंत्रणा हाताशी धरून, अगदी मीडियाला देखील हाताशी धरून. मला वाटतं लोक आहेत ना, लोक सुज्ञ आहेत, लोक त्यांचं मत बरोबर देतात, आणि मला वाटतं दुपारपर्यंत तुम्हाला सगळ्या हे जे काही पोलखोल आहेत तुमचे, त्यांचा बोजा वाजलेला दिसेल. काय वाटतं कालची जी मतदान प्रक्रिया झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मशीन देखील बंद पडल्या, शाईचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मशीन बंद पडल्याचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तुम्ही रिप्लेस केल्यात, नंतर टाइम एक्सटेंड करून दिला, एका दुसऱ्या ठिकाणी घडलं तर ठीक आहे. सर्रास सगळ्या ठिकाणी घडतं म्हणजे हे जाणीवपूर्वक होतं. इंकचा सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा ठिकाणची इंक ही हाताने पाण्याने धुतल्यानंतर जात होती. जो काही बाहेर BLO बसवले होते त्यांनी, त्या BLOना आदल्या दिवशी ऑर्डर आली होती की तुम्हाला उद्या ड्युटीवर जायचं आहे. म्हणजे त्यांना ट्रेनिंग नाही, काही नाही, त्यांना स्वतःलाच काही कळत नव्हतं. त्यामुळे लोक तिकडे स्टक होत होती, रांगा वाढत होत्या, लोक कंटाळून जात होती. परत इमारती दुसऱ्या वॉर्डमध्ये गेल्या होत्या आयत्या वेळेला. म्हणजे साधारण दादरमध्ये आज एवढा मोठा दादरचा प्रभाग आहे, त्यातली मधलीच बरोबर एखादी सोसायटी कशी दुसऱ्या प्रभागात जाते, असं ठीक एका ठिकाणी झालं समजू शकतो. संपूर्ण मुंबईत ह्या गोष्टी घडल्यात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत, जेणेकरून मराठी माणूस जो एकवटला आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी विस्कळीतपणा आणायचा, कुठेतरी त्यांना संभ्रम कंटाळायचं, मतदान कसं कमी होईल, या दृष्टीने केलेल्या ह्या जाणीवपूर्वक गोष्टी होत्या. तर मला वाटतं तरी लोकांनी जिद्द सोडली नाही. लोकांनी ठीक आहे इथे ना आम्ही तिथे जाऊ असं करून मतदान केलेलं आहे. मतदानाचा टक्का देखील त्यामुळे वाढलेला आहे. माझ्या प्रभागात 58% मतदान झालेलं आहे. पण जे अडचणी या सर्व आल्या त्यामुळे काय निकालामध्ये बदल दिसून येईल, कोणाच्या बाजूने निकाल नाही, ह्याचा नक्कीच फरक पडेल. काही प्रमाणात बदल काही ठिकाणी दिसून येईल. माझ्या प्रभागात नाही येणार, कारण माझ्या प्रभागात मी चांगली चोख फिल्डिंग लावली होती. मला कल्पना होती या सगळ्या गोष्टी हे सगळे चावटपणा होणार यांच्याकडून. हे नतद्रष्ट लोक आहेत, हे कधी फेअर निवडणूक किंवा म्हणतात ना ती फेअर पद्धतीने निवडणूक लढवण्याची यांची पद्धतच नाही. हे सगळे दरबारी राजकारणी लोक कूटनीती वापरून जे काही करता येईल करणार, हे मला ह्याची कल्पना होती मला, कारण ह्या अगोदरच्या अनेक निवडणुका मी लढवलेल्या आहेत पक्षासाठी. तेव्हा मला ह्या गोष्टी जाणवलेल्या. त्यामुळे ह्या आम्ही सगळ्यांनीच म्हणजे याच्यावर दक्ष आधीपासून होतो. आम्हाला पक्षाकडून ह्या सगळ्या सूचना होत्या की या अशा पद्धतीच्या. तुमचा विजय होईल तुम्हाला? हो, माझा विजय पक्का आहे. मी रिलॅक्स आहे, शांत. मी 8 तास झोपलोय आज, रिलॅक्स आहे मी पूर्ण. नक्कीच. यशवंत किल्लेदार यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे. मनोज, धन्यवाद.